गजाननजी रांगोळे यांना सर्व मान्यवरांना विनंती आहे पुन्हा की त्यांनी स्टेजवरती बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे। मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत जिल्ह्याचे अध्यक्ष तथा महानगराचे अध्यक्ष वजीर खानजी महानगराची पूर्ण टीम यांना मी विनंती करतो सर्वांनी शांतता ठेवा। जे उड्डाण पुलाच्या खाली आहेत त्यांना विनंती आहे वंदनाताई वाचते घ्या वजीर खानजी वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा। या ठिकाणी संतोषदादा हुसेन व त्यांचे मनोहरजी बनसोड आहेत या सर्वांना माझी विनंती आहे तिथे साहेबांचा सत्कार करत आहेत आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। वंचित बहुजन आघाडीचा सफाई वाल्मिकी समाजाचे नेते अमरजी डिकाव हे सुद्धा साहेबांचं स्वागत करत आहेत। अमरजी डिकाव यांना माझी तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी डेंगे यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे। गवळीला सांगतो फक्त पाऊस आहे ऊन नाहीये। उपस्थित बंधूंना आणि भगिनींनो राहुल एकमेकांच्या जीवावरती उठणं अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला थांबवण्यासाठी आपला असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चालला। आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती औरंगाबादला पोहोचेल। जाहीर सभेमध्ये आपण असणारा तुझं रूपांतर करतो। 7 ऑगस्टला हा दिवस अनेक जणांच्या लक्षात नाही। ओबीसीच्या दिवसापासून चालू झाला हेच आपल्याला माहित आहे। त्याची यात्रा लक्षात राहू मानो या ना मानो सरकार मानो या ना मानो लेकिन जनता मानायला लागलेली आहे। दुसरं महत्वाचं आहे की येताना मनामध्ये शंका होती भीती होती की त्या सगळ्यांना सांगतो मनातली शंका काढा आणि भीती काढा तुम्हाला कोण काहीच करणार। पण लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये फक्त आरक्षण वाचवण्यासाठीच मतदान आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे। जरांगे पाटील यांच्या मागणीने बरंच मोठं असणारं राजकारण चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे। मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं आणि त्याच्याच बरोबर असताना 2 महिन्यानंतर निवडणुका आहेत। या मागणीमुळे जे फिरत आलोय त्याच्यावरनं असणारं एक दिसलंय की 2 कॅम्प आहेत। एक जरांगेला पाठिंबा देणारा जो मराठा समाजामधला वर्ग आहे आणि दुसरा ओबीसी मधला वर्ग आहे की तो असताना विरोध करतो आणि संख्येने विरोध करतोय। असं नुसतं एकटा दुखता असं नाही विरोध करत, संख्येने विरोध करतो आणि या संख्येने विरोध करत असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची पंचायत झाली। जरांगेला पाठिंबा दिला तो ओबीसी हातातून निसटून जातोय आणि ओबीसीला पाठिंबा दिला
तर मग जरांगे निसटून जातो. ही राजकीय स्थिती वस्तुस्थिती आहे असं म्हणतोय. पण शेवटी हा एक समाजातला तिढा आहे. तो तिढा सोडवावाच लागतो. राजकीय पक्षाने भूमिका अजूनपर्यंत घेतली नाही आणि कदाचित आणि आता असणारी एक वेगळी लढाई या ठिकाणी सुरुवात झाली. मी असं म्हणतोय की 2 पाटलाच्या भांडणामध्ये ओबीसीचा बळीचा बकरा आहे. आरक्षण हा बळीचा बकरा आहे. भांडतंय कोण? ते जरांगे पाटील. कोणा विरोधात भांडतोय? तर सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात भांडतोय. भांडते कोण? तर जरांगे पाटील भांडते. कोणाच्या विरोधात भांडतोय? तर तो असं सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात भांडतोय. बळी कोणाचा? तर आरक्षणाचा. बळी कोणाचा जातोय? तर आरक्षणाचा जातोय. आणि आरक्षणाचा बळी का जातोय? तर गरीब मराठा आरक्षणाच्या माध्यमातून इथे श्रीमंत मराठ्याला किंवा इथला असता सत्ताधारी मराठ्याला तो चॅलेंज करायला बघतो. तो त्याला आव्हान देतो. इथे आपली जबाबदारी आलेली आहे की आरक्षण हे बळीचा बकरा होणार नाही. आणि आरक्षण हा बळीचा बकरा आता नाही होणार आहे, तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होणार आहे. कारण हे कायमचं दुखणं थांबवायचं. आरक्षणाचं ही विधानसभा ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते. ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते. तुम्ही काय करू शकता? प्रतिनिधी नसेल तर काहीच करू शकत नाही. आणि म्हणून हा जो 169 कुटुंब की ज्यांच्या हातामध्ये पूर्ण महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यांनी हा ठरवलेला खेळ आहे. आणि त्याच्यामध्ये हे उरलेले पक्ष फक्त कटपुटली आहेत हे आपण लक्षात. भूमिका घेत नाही आहेत या बाजूचे किंवा त्या बाजूचे, किंवा तिसरा काही फॉर्म्युला असेल तो तरी सांगा. फॉर्म्युलाही सांगत नाही. आम्ही विरोध आहोत जरांगेच्या की बाजूने हेही सांगत नाही. आणि तो न सांगण्याचा आदेश हा जो आहे सगळा आपण बघत असाल तो या 169 कुटुंबातून आलेला आहे अशी असताना परिस्थिती. आणि मताच्या संदर्भात मनामध्ये शंका होती, भीती होती. मी त्या सगळ्यांना सांगतो, मनातली शंका काढा आणि भीती काढा. तुम्हाला कोण काहीच करणार? अजिबात कोणी काही करणार. तुम्हाला ज्याला मतदान द्यायचे त्याला असताना मतदान. पण लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये फक्त आरक्षण वाचवण्यासाठीच मतदान आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आरक्षण वाचवण्यासाठीच आपल्याला सर्व मतदान द्यायचं आहे. आणि आरक्षण वाचवणारा जो वर्ग आहे त्यालाच आपण मतदान द्यायचं आहे. आपल्यामध्ये जो येतोय त्याला मतदान द्यायचं नाही. आणि म्हणून 7 तारखेला आपण सगळेजण औरंगाबादला पोहोचाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. त्यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण बाजूला पडतो. मग एकदा आरक्षण वाचलं की आपण बाजूला पडतो आणि मग जरांगे पाटील आणि त्यांची लढाई सुरुवात होते. त्यावेळेस आपण जरांगे पाटलांच्या बाजूने उभं राहायचं. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की पहिल्यांदा आपलं घर साफ ठेवायचं आणि नंतर मग मोडकळी झालेलं घर जे आहे त्याला दुरुस्त करायला जायचं. तिथे आलं ना लवकर लावणार.
कुणबी हे दरोडेखोर आहेत का असा सवाल बच्चू कडू यांनी विचारलेला आहे. आपण जे आता वक्तव्य केलं की मराठापासून सावध राहा ओबीसींना, तर आपली ओबीसीचं ह्या इलेक्शन पुरतं सावध राहा. दोघांची भांडणं आहेत तिथे असणार. ओबीसीचं आरक्षण काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खेळ होणार आहे तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या मांडण्याच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणाले की ओबीसीने ओबीसीलाच मतदान देऊन आपले आमदार त्यांनी निवडून आणावेत. तर राज ठाकरे यांच्यावर टाळा लावा असं आपण वक्तव्य केलं आहे. नेमकं यामागचं कारण बोलतो मनोज जरांगेने EWSची मागणी केली आहे आणि त्याला भाजपनं समर्थन दिलं आहे. त्यांचं कौतुक सुद्धा केलं. मी वाचलेलं नाही त्याच्यामुळे नो कॉमेंट. सर आपण ज्याप्रमाणे म्हटलंय की उद्धव ठाकरे हे म्हणजे मुस्लिम मध्ये त्यांची प्रसिद्धी अधिक झालेली असं आपल्या म्हणण्याचं वक्तव्य झालेलं आहे. तर यातून उद्धव ठाकरे जे आहे ते हिंदुत्वापासून दूर गेले असं वाटतंय का? मी असं काहीच बोललेलो नाही. तुम्ही म्हणा त्यांचं प्रसिद्धी मुस्लिम मी फक्त एवढंच म्हणालो की शिवसेनेचा जो वोटर आहे तो शिवसेनेचा वोटर एकनाथ शिंदेकडे अधिक राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट जास्ती झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडे सेनेचा वोटर कमी राहिला, पण काँग्रेसचा जो मतदार आहे तो मतदार गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आलेत असं मी त्या ठिकाणी म्हणालो. तुम्ही दिशाहीन झाले असं अरविंद सावंतांनी म्हटलं. थँक्यू व्हेरी मच त्यांना म्हणा. एक छोटा प्रश्न विचारा. तुम्ही आता म्हटलं की आधी आपलं घर आपण वाचवू आणि नंतर मुडकळीत जे आलेलं घर आहे मनोज जरांगेचं ते आपण निवडून झाल्यानंतर वाचवलं जाऊ. ते नेमकं त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही आता काढायचं तुम्हाला पाहिजे तो. चला थँक्यू.